नेमकं बाळूमामाचे कसे म्हणून बाळूमामाच्या मेंढ्या सांभाळ्या असं होते. बाळूमामाच्या मेंढ्या सांभाळ्या दुखणं चांगलं होते, दवाखान्यात जायचं काम नाही राहत. असं बरंच काही काही सांगितलं त्या महाराजांनी. म्हणून तिथून बाळूमामाचा शोध लागता लागता आजपर्यंत खरंच बाळूमामाला जो काही मोठ्या मनाने आनंदाने या बाळूमामाची सेवा करतो, खरंच त्याचं कल्याणच होतं. असं एकही इडून तोंड आपटीत जात नाही कमाला बाळूमामाने काहीच दिलं नाही. आणि मेन खरं आपण नुसतं येतो, वरचीवर पाया पडतो, दर्शन घेतो. पण कोणी कोणी काय म्हणतं, आता आमच्या इकडे भरपूर माणसं आणले, काय बा तुम्ही आम्हाला नेलं, 2 दिवस शाळ्या मेंढ्या वाळल्या, कोणी म्हणतं 5 दिवस वाळल्या, कोणी म्हणतं 11 दिवस वाळल्या. काय उपचार केला का? 11 दिवस वाळल्या म्हणजे मोठा आयर केला बाबा. तू बाळूमामाच्या एवढा आयरला आला होता ना. अरे खाता खाता ते तो फिटलं नाही. कमीत कमी या देवाची सेवा 1.25 महिना तरी करायला पाहिजे. आपले घरचे प्रॉब्लेम, शरीराचे प्रॉब्लेम काय काय असेल ते खरंच या मेंढी माऊलीचा जर सांभाळ केला 1.25 महिना खरंच चांगले होत. आता हे मामा त्यांचा मुलगा आहे, कुंभारडे ना, कुंभारड्या गावचे, त्यांचा मुलगा बितांदळ आहे. तर देवानी सुद्धा आता त्या दिवशीच विचारलं ते ह्या म्हण लाईटी ना लाईटी पहिलं काही दिसत नव्हतं, भीती सारख्याच दिसायचं. आता मागच्या आमुष्याला ते म्हण थोडं थोडं चमकत आहे, बारीक बारीक दिसतंय, म्हणजे काहीतरी देवाची पावर आहे. त्यांच्या मुलाला गुण येईल असे बरेच अनुभव आहे. काही काहींना खरंच काही नुसतं म्हणायचं मी बाळूमामाला येतो बरं का, येतो बरं का. मागून म्हणलं का ज्या दिवशी आमुष्याच्या आदल्या दिवशी, उद्या आमुष्या आहे बरं का, येते ना तुम्ही, येतो ना तू, नाही ना तिला विचारायला लागल. मग परत म्हणलं का अरे काय